शारदीय दुर्गा नवरात्री जेव्हा जगामध्ये नव्हती, जेव्हा लोक नवरात्रीचा व्रत उत्सव करत नव्हते, लोकांना नवरात्र काय माहिती नव्हतं, तेव्हा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये पहिल्या माळीला म्हणजेच शरद ऋतूच्या शुक्ल पक्षातल्या पहिल्या दिवसाला म्हणजे पहिल्या माळीला देवी सिंहावर बसून दुर्गम नावाच्या राक्षसाला मारण्याकरता गेली, त्याच्यासोबत युद्ध करण्याकरता गेली, ते वेद वापस आणायला गेली. तेव्हा देवी दुर्गामासोबत युद्ध करू लागली. ते युद्ध चाललं दिवस रात्र 9 दिवस, पूर्ण नवरात्रीमध्ये ते युद्ध चाललं, पहिल्या माळीपासून 9व्या माळीपर्यंत. आणि दशमीच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी देवीनं सकाळी दुर्गम नावाचा राक्षस ठार केला, त्याचा पराभव केला आणि त्याच्याकडून वेद वापस आणले आणि ते वेद ब्रह्माला सुपूर्त केले आणि ब्राह्मणांकडे ते वेद आले आणि जगाचं पुन्हा संरक्षण झालं. आणि मग देवी सगळ्यांना म्हणाली, चिंता मत करो, इन 10 दिनों में मैं सभी राक्षसों का विनाश करते जाऊंगी और इन 10 दिनों को शारदीय दुर्गा नवरात्रि महामहोत्सव के नाम से दुनिया में जाना जाएगा और लोग बड़ी धूमधाम से इसको मनाएंगे.